नमस्कार. आज गुढीपाडवा, नवीन वर्ष आपले हिंदू धर्माचं. माझ्या चाहत्यांना, माझ्या नसलेल्या चाहत्यांना पण सगळ्यांना गुढीपाडव्याच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. श्रीराम जयम, श्रीराम जयम. आनंद का वाटतो माहितीये का? आज माझ्या नातवाला बघायला आमचं कुटुंब गेलं होतं तिकडे दुबईला. त्यांना भेटले आणि अचानक झालं ना, थांबलं ना सगळं कामच तिथे युद्धामुळे. मग मलाही ते परत दुसऱ्यांदा टेन्शन, काय करावं काय करावं. घरात बसलेली मी म्हटलं मी काय हालचाल कशी करू आता. मग तिकडून नातवानेच फोन किंवा अशी तिकडून मदत कार्य चालू आहे, तू काय टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळे व्यवस्थित आहोत वगैरे. पण छोटं बाळ होतं त्यांच्याबरोबर 8 महिन्याचं, त्यामुळे जास्त टेन्शन येत होतं मला. मग मी लगेच आपले उपमुख्यमंत्री शिंदे सर, त्यांचे कार्यकर्ते, त्यांना मी फोन केला. त्यांनी जो नंबर दिला होता तो, म्हटलं असं असं माझं कुटुंब तिकडे अडकलेलं आहे, तुमच्याकडून जर काय मदत करता आली तर मला बरं वाटेल. नाही नाही ताई, तुम्ही परत आम्हाला फोन करूच नका, रात्रीच्या रात्री इथे मुंबईमध्ये असतील तुमचं कुटुंब. अरे बापरे, एवढे छान कार्य करते. मी सांगतो दुसऱ्यांना माझ्यापेक्षा, त्या कारण मला वाटतं धुलवड होती त्या दिवशी, आपापल्या ह्याच्यामध्ये रंग खेळत होते लोक. पण तरी सुद्धा मी त्यांना म्हटलं, काही गडबड नाहीये, बाकीचे लोक पण आहेत तिथं, तसेच माझे लोक आहे, पण छोटे बाळ आहे ना, म्हणून थोडस मला टेन्शन आलं. माझा नातू तर तिकडेच राहतोय, तो काही यायला तयार नाही. आणि त्याप्रमाणे मला त्यांनी प्रॉमिस केलं. तुम्हाला सांगते, परमेश्वराच्या कृपेने माझं कुटुंब मुंबईला रात्री उशिरा का होईना आलं, 1-1:30ला आलं. मला फोन केला, तुम्ही काही काळजी करू नका, कारण त्यांना माझी काळजी असते जास्त. आणि मला एवढा आनंद झाला. तर मी आज गुढीपाडवा आहे, माझ्या चाहत्यांना तर मी शुभेच्छा दिल्या आहेत, परंतु माझ्या शिंदे सरांच्या कार्यकर्त्यांना पहिल्या प्रथम खूप खूप शुभेच्छा देईन. त्यांना खूप आनंद मिळो. शिंदे सरांचं नाव तर खूपच आहे आणि वाढो त्यांचं. खूप छान लोक आहेत ही, आणि मला खूप बरं वाटलं. त्यामुळे ह्यावेळेचा गुढीपाडवा मला आनंदाचा का होईना पण माझा साजरा होतोय. सांगायचं तात्पर्य काय की बाकीचे काही काही प्रश्न आले होते मला, आणि त्याच्यामध्ये हे होतं की तुम्ही केला इशारा जाता जाता मध्ये असे काय किस्से आहेत का. तर म्हटलं अहो, आणि काही काहींनी हे पण वयाचं पण काउंट केलं होतं, की म्हणे आपलं हे पिक्चर ह्या साली आलं, हे ह्या साली आलं. आणि मग हे काही 10 वर्षाच्या होत्या का उषाबाई? नाही हो, तसं काही नाहीये. पण 11 वर्षाच्या मुली बघा ना तुम्ही, सारे गहूला कशा असतात. त्यावेळेस आम्हाला आहे ना, मी खूप लुकडी होते ना, त्यामुळे मला डबल डबल कपडे घालावे लागायचे. माझे दंड सुद्धा असे लुकडे होते ना, तर डबल ब्लाऊज एकावर एक. आमचे ते हेअर ड्रेसर ती म्हणायचे नाही, हे करायला पाहिजे, डबल परकर वगैरे असं. नऊवार साडी होती ना, तर हे सगळं डबल डबल करायला लावायचे मला, आणि त्यामुळे जाडी माझी वाढवायची कशी बशी. पण वय माझं मोठं नव्हतंच त्यावेळेस, हे तितकंच सत्य आहे. त्यावेळेस फॉर्म मध्ये आमच्या माया जाधव खूप जोरात होत्या, म्हणजे त्यांचे प्रोग्राम्स वगैरे, त्यांना खूप नाव होतं. चांगली व्यक्ती आहे ती पण. तर आम्ही तसं तुम्हाला हे पण सांगते मी, अजून एक सवाल माझा ऐकामध्ये. मी 11 वर्षाचीच आहे आणि ते पाठीमागे डबल कपडे घालून अशी झील धरलेली आहे, म्हणजे हे कुणाला माहिती नाही, पण आता सांगते मी. मला आनंद होतो. आणि केला इशारामध्ये तर काय विचारूच नका, मी घाबरत घाबरत सगळे सीन करत होते. तर डोंबारणीचा असं कुठे तळ ठोकला त्यांनी, की मग रावट्या वगैरे असे त्याच्यामध्ये राहायचे लोक, आणि मग असे 4 असे पडदे लावून तिथे आंघोळ करणं वगैरे किंवा काय. तर मग तिथल्या एका वाड्यामध्ये आम्हाला ते डोंबारणीच्या त्या दोघी बहिणींना तिथे राहायला मिळतं. तर पडीक असतं ते, मग एका दगडावर बसून आंघोळ करायचा सीन होता. मग त्यामध्ये आमच्या आनंद माने मला, नाही नाही, पाठ उघडी तर ठेवायलाच पाहिजे ना,
पद्धत अशी असते की त्यांच्याकडे काहीच नसतं, चोळ्या नसतात जास्त, काय नाही, फाटके ते परत कपडे घालायचे त्यावेळेच्या. आता काही विचारू नका, आता परमेश्वर कृपेने त्यांचं चांगलं आहे आता. आणि त्या ह्याच्यामध्ये मग मला काय, मी म्हटलं मी नाही देणार सर, मी रडायलाच लागले तिथे. मग अरुण सरनाईक, लीलाबाई, लीला गांधी वगैरे सगळे म्हणाले सगळ्यांना बाहेर काढा तुम्ही. मग शांत किरण मध्ये शूटिंग चालू होतं आणि मग सगळ्यांना बाहेर काढलं. मग माझ्या कानात येऊन सांगितलं त्यांनी, अगं त्या बायकांचे प्रॉब्लेम्स असतात ना, तर असेच बाहेर आंघोळ करतात अगं. बर म्हटलं. मग ते पदर पाठीवरचा बघा, तुम्हाला एक सीन दिसेल त्यामध्ये. आणि ते आंघोळीचा सीन मग मी त्यांना शॉट दिला. सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या वगैरे. मी म्हटलं पहिले कपडे बदलू देत मला, पळ सुटले मी शॉट झाल्यानंतर. एवढी बालिश होती मी. अरुण सरनाईक, लीला गांधी यांनी मला खूप सांभाळून घेतलं त्यावेळेस. लोक असे मिळत नाही हो. नशिबाने ते पण मला मिळाले. आता म्हणजे कसं बघा, ते नुसती मी पाठ उघडी ठेवायचं ह्याकरता मी रडत होते. आता सगळ्या कुठल्याही बायकांच्या पाठी उघड्याच असतात, नुसत्या दोरीने बांधलेले असतात. पण त्यावेळेस जे काही प्रॉब्लेम होते किंवा काय होते, किंवा रोल तसा असला तरी सुद्धा ती पाठ उघडी ठेवावी लागते. पण आता काय नाही, बिंदास ते सगळं. आणि काय नाही, फॅशन येते, चक्र फिरतं आणि परत जागेवर होतं. परत त्या भरल्या कपड्याने बायका येतील. आणि त्यांच्यामध्ये आनंदामध्ये आपण व्यत्यय आणायचा नाही. प्रत्येकाची स्टाईल असते, सगळे लोक मस्त हॅपी असतात, त्याच्यामध्ये आपल्याला पण आनंद मिळतो. असो, पण हे अशा गोष्टी व्हायच्या त्यावेळेस आणि आम्ही ऍडजस्ट करायचो. ते एवढी लुकडी होते मी. तर वयाचं ते काउंट करायला त्यांना बरोबर आहे, पण वय वाढवायचं म्हणून ते डबल डबल कपडे घालणं वगैरे किंवा तसे सीन करणं वगैरे हे आम्हाला त्यावेळेस करावं लागलं. आणि ह्या लोकांनी मला सांभाळून घेतलं. नाहीतर मग काय मी पुढे येऊ शकले नसते. पहाटे 4-4 वाजता उठून, 3-3 वाजता उठून कमान कशी घालावी लागते ह्याची मी प्रॅक्टिस केली. 10 वेळा माझं डोकं पण आपटलं खाली जमिनीवर. आणि ज्या वेळेस मला कमान घालता यायला लागली तर मग प्रत्येकांना स्टुडिओमध्ये, ए इकडे या, इकडे या, हे बघ मला कमान येते. एवढा आनंद झाला ना मला. कारण आनंद मान्यांनी सांगितलं, तुम्हाला कोलंट एवढे येत नसेल तर मग कमान घालता यायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे मी ती प्रॅक्टिस केली. देवकृपेने मला सहाय्यक अभिनेत्रीचं प्राइज मिळालं. मस्तपैकी तुम्हाला सांगते, चांदीची गुलाबदानी मला मिळाली. आणि पुण्यात एक आर्यन टॉकीज होती, ती आता तिथं नाहीये, वाहनतळ केले तिथे. तर तिथे जुबिली झालं पिक्चर. आणि त्याच्या समोर खाजगीवाल्यांच्या वाड्यामध्ये माझा मुला मुलींची शाळा होती, तिथे 1 नंबरची, तिथे पण मी शिकले. ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या जुळून आल्या. मला खूप आनंद मिळाला की आपण असं होतो का, ह्याचा पण आनंद मिळाला. मग त्यापुढे मग मी खूप प्रॅक्टिस केल्या की नाही आपल्याला. मग त्यानंतर मग उषा चव्हाण नृत्य दर्शन म्हणून मला सिने स्टार हे मिळालं. कारण माझ्या बहिणीने सांगितलं होतं, हे सक्सेस झाली या पिक्चरमध्ये तू, तर तुला सिने स्टार हे पदवी मिळेल आणि मग तू प्रोग्राम्स केले तर खूप येतील तुला. आणि त्याप्रमाणे झालं. म्हणजे गोड बहीण आहे ती, आणि तिचा मला आशीर्वाद कायमचा आहे. परंतु अशा गोष्टी काय मागून मिळत नाहीत, कष्ट पण करावं लागतं. तर माझ्या चाहत्यांना हे पण सांगते मी की असं मला करावं लागलं. तुम्ही माझ्या वय काउंट करत असेल, बरोबर आहे, मी काय 16 वर्षाची नाही हो. परंतु अजूनही असं वाटतं की नाही आपण एक मस्तपैकी डान्स करावा, असं करावं. मुली नाचायला लागल्या ना की मला खूप अंगात आल्यासारखं होतं. परंतु असं आहे ना, जे आहे ते ठीक आहे म्हणायचं, आणि वेळ आली तर ते पण होऊन जाईल. फक्त वेळ यावी लागते कुठलीही गोष्टीची. त्यानंतर सोंगाड्या मला मिळालं. सोंगाड्यामध्ये तर मग काय विचारूच नका. फक्त 3,000 मध्ये सोंगाड्याचं एग्रीमेंट होतं बस. आणि त्यावेळेस मी बघितलेले सोंगाड्याचे किस्से भरपूर आहेत, पुढच्या वेळेस मी सांगेन. पण सोंगाड्याने त्याच्याही पेक्षा मला जास्त नाव दिलं. पब्लिसिटी खूप मिळाली. प्राइज मला या कैलाशहरामध्ये मिळालं, गाण्याचा चान्स मिळाला. पण सोंगाड्याने मला एक उंच ठिकाणी नेऊन सोडलं मला. आणि मला सगळं कष्ट करण्याची त्यांनी जिद्द उत्पन्न केली. आणि त्याप्रमाणे मग पुढे मी करत राहिले. बरेचसे किस्से सांगेन तुम्हाला. परंतु सोंगाड्या सक्सेस झाल्यानंतर
काहींनी मला माझं काम बघितल्यावर खूप अभिनंदन करायचे. एक दादांसारखा दिसणारा माणूस आला, किस्सा सांगते. तर दादांसारखा दिसणारा माणूस मस्तपैकी मोठ्या गाडीतून उतरले. ते आले आणि म्हणाले, मला पण काम करायचंय, मी दादांसारखा दिसतो की नाही? म्हटलं हो, बिलकुल दिसता की. म्हटलं मी तर नवीन आहे हो, पण तुम्हाला अभिनयचं काय? "अहं, मला ते काय अभिनय जमणार नाही." मग मी पण त्यांना म्हटलं, मला पण काम करायला जमणार नाही. वेळेला काय हरकत नाही, मी असंच विचारायला आलो होतो तुम्हाला. ओके, असं करून बसले गाडीत, निघून गेले. असे किस्से असतात. थांबूया आपण इथे जरासं. पुढे मग बोलेन मी तुमच्या बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीराम जय, श्रीराम जय.